हॅलो गाईस, तर काय म्हणते पब्लिक, आणलो एकदम खतरनाक रावस मिनी ब्लॉग. तर मी आता बाहेर खुल्या मौसममध्ये जो ब्लॉग शूट करून आलो बीच पाण्यामध्ये, जो की पाणी येऊन राहिला थोडा थोडा एकदम, जो कॅमेऱ्यामध्ये काय तेवढं दिसत नाही असेल कारण की एकदम बारीक बारीक येऊन राहिला त्या कारण. तर पुरा रात दिवस एक होऊन गेला, लेकिन एवढा पाणी रुकायचं झाड नाव नाही घेऊन राहिला ना. रात्री एवढा हवा तुफान आला त्या कारण झाला. जो मागे झाड दिसून राहिला जे तुम्हाला एकदम जवळनं दाखवतो आम्ही, जो की साला रात्री हवा तुफान आला त्या कारण हा झाड मरून गेला आहे. जो की तुम्हाला पावायला भेटत असेल, हा दिसतच असेल. झाड मरून गेला आहे, लेकिन एवढं त्याचे पानं जे आहेत आत्ताही बिलकुल प्युअर ताजे आहेत. मानो जसं का झाडामध्ये आत्ताही जान असेल वाचली, पण जान काही झाड हे नसे कारण की ते पुरून उडून गेली आहे, मरून गेला तो झाड पुरा ना. आताही एवढा पाणी येऊन राहिला का त्याला जो आमच्या मिलमध्ये जो रोडावर मुरुम टाकलं होतं तो पूर्ण पाण्यानं पूर्ण वाहून गेला आहे. पुरा त्याचा 3-5-6 हजारचा जो मटेरियल त्यांना बोलवलं होतं एवढा पुरा पाण्यामध्ये वाहून गेला आहे. काही झाड त्याच्या कामात आला नाही ना, सिर्फ गिट्टी वाचली आहे वरत्या. तर म्हणून अशा दिवसामध्ये मुरुम मारून नको टाका, एवढा फालतू आहे, पैसा बर्बाद करणार. तर ब्लॉग व्हिडिओ चांगला लागला असेल तर भेटून एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.